नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वी. प्रकरण क्रमांक 1 इतिहासाची साधने हे प्रकरण आपण पाहत आहोत. स्क्रीनवर तुम्हाला पेज नंबर 2 दिसते बघा. त्याच्यामध्ये पहिली निळ्या रंगाची चौकट तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला? तर त्याच्यामध्ये काय आहे बघा. छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. आता छापील माध्यम जे आहेत तर ही छापील माध्यमांमध्ये सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणारा म्हणजे आपण लिखित साधने पाहत आहोत. आणि या लिखित साधनांमधलाच हा एक मुद्दा आहे की छापील माध्यम. मग या छापील माध्यमांमधनं भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील काही माहिती विश्वसनीय असते. वार्षिक म्हणजे काय की वर्षातून एकदाच प्रसारित होतं ते म्हणजे वार्षिक. उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे आणि सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला आहे. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यम, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमधील आढावा, सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश याच्यामध्ये आहे. आणि या माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे काय होते शक्य होते. खाली एक वेबसाईट दिलेली बघा तुम्हाला www.publicationsdivision.nic.in या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केली तर तिथं तुम्हाला याची सर्व माहिती मिळेल. आता लिखित साधनांमधला पुढचा मुद्दा आपला आहे की टपाल तिकिटे. आता टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारातील वैविध्य, विषयातील नाविन्य, संगती, रंगसंगती यामुळे टपाल तिकिटं जी आहेत तर ही टपाल तिकिटं आपणास बदलत्या काळाविषयी सांगत असतात. आणि टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी, पक्ष्यांवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक, द्विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकीट काढत असतो आणि तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो. पूर्वी कसं होतं बघा, पूर्वीच्या काळी फोनची सुविधा एवढी उपलब्ध नसल्यामुळे, मोबाईलची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पत्र लिहिलं जायचं आणि ते पत्र पोस्टात टाकलं जायचं. त्याच्यावर एक तिकीट चिटकवलं जायचं की ज्याला टपाल तिकीट असं म्हटलं जायचं. आणि ही जी टपाल तिकीटं आहेत तर ती काही बोलत नसली तर इतिहासकार त्यांना बोलके करतो. म्हणजे त्या टपाल तिकिटावर कुणाचं तरी चित्र असतं. मग कुणाचं असतं, राजकीय नेते, फुलं, प्राणी, पक्षी, एखादी घटना, एखाद्या घटनेचा रौप्य, सुवर्ण महोत्सव, वर्ष, शतक, द्विशतक अशा वेगवेगळ्या संदर्भ त्या टपाल तिकिटाला असतो आणि तो इतिहासाचा काय असतो मौल्यवान ठेवा असतो. आता तुम्हाला माहिती आहे का, दुसरी एक ब्ल्यू रंगाची चौकट दिली बघा निळ्या रंगाची. तर त्याच्यामध्ये बघा काय आहे की 1977 भारत सरकारने जाल कुपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. जाल कुपर हे टपाल तिकीट या विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मग आता जाल कुपर हे कोण होते नेमके, तर त्यांनी टपाल तिकीट या विषयावर जागतिक पातळीवर अभ्यास केलेला होता. आणि मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कुपर यांनी इंडियाज स्टम्प जर्नलचे संपादन केले होते. कोणत्या जर्नलचे? इंडियाज स्टम्प जर्नलचे संपादन केले होते. आणि भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली आणि या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले आणि भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
टपाल तिकीट संग्राहकाशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळीवर गाठणाऱ्या कुपर यांचे योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. निळ्या रंगाची एक चौकट आहे आणि त्याच्या खाली एक तुम्हाला जाल कुपर यांचं एक टपाल तिकीट दाखवलेलं आहे की ज्याच्यावर त्यांचं नाव आहे आणि वेगवेगळी चित्र त्याच्यावर संदर्भित केलेले आहेत. भारत इंडियावरती असं त्याच्यावरती नाव आहे. आता ही सर्व लिखित साधने होती. आता पुढचा मुद्दा आहे की भौतिक साधने. मग जशी लिखित साधने आहेत तर तशी भौतिक साधने नेमकी कोणती कोणती आहेत? तर भौतिक साधनांमध्ये नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य, पेहराव, वस्तू संग्रहालय, अलंकार इत्यादी भौतिक साधनांचा काय होतो? समावेश होतो. भौतिक साधनांमधलं पहिलं साधन आहे बघा नाणी. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. 1950 पासून ते आज तागायतचे नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यातील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी, असे वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याचे आकार, त्याच्याविषयी विषय वैविध्य यावरून आपल्या समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजणार. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय छापलेले बघा, लोकसंख्या असेल, नियंत्रित ठेवण्याचा संदेश दिलेला असेल, शेती किंवा शेतकऱ्यांचे महत्त्व असेल. पूर्वीच्या काही ढब्बू पैसा असायचा बघा, 5 पैसे असायचे, 10 पैसे असायचे. कालांतराने त्याच्यामध्ये स्थित्यंतर होत गेली, बदल होत गेले आणि त्या नाण्याचं रूपांतर नवीन आता स्टीलची कॉईन आलीत बघा. पूर्वी ॲल्युमिनियमच्या पत्र्यापासून कॉईन बनवले जायचे, नाणी बनवले जायचे. त्याच्या आधी तांब्याचे नाणी होते, त्याच्या आधी सोन्याच्या मोहरा होत्या. मग हे जे बदल आहेत किंवा ही जी नाणी आहेत तर या नाण्यांचा समावेश कशामध्ये होतोय? तर भौतिक साधनांमध्ये होतोय की नाण्याच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोट्याच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. आणि नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. कोण करते नोटा छापण्याचं काम? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मुख्यालय कोठे आहे? तर मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि 1950 पासून ते आज तागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील वेगवेगळे विषय आणि समकालीन भारताचे त्यावेळेसचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला याच्यातनं काय होतात? समजतात. नंबर 2 संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत आणि त्यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. आता बघा की सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी काय आहेत? वस्तू संग्रहालय आहेत. त्यावरून आपणास काय समजतोय? इतिहास समजतोय. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय, सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात आणि ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये येतात. मग आता संग्रहालयाखेरीज काही संग्रहालय स्वतःची काही संग्रहालय उभारतात तर ती कशी असतात? अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्याच्यामध्ये काय असतं? नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचं साहित्य, वेगवेगळं साहित्य या संग्रहालयामध्ये ठेवलं जातं. आता हे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की मौखिक साधने. आता मौखिक साधने मागच्या इयत्तेमध्ये पण आपण पाहिली होती आणि त्याचाच पुढचा भाग या इयत्तेमध्ये आपण अभ्यासणार आहोत की या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. मग आता दृकश्राव्य साधनांमध्ये काय काय येते बघा की दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. आणि विविध देशी व परदेशी वाहिन्या उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी अशा वेगवेगळ्या चॅनल्सचा दृकश्राव्य माध्यमाच्या साधनांमध्ये काय होतो? समावेश होतो. आता करून पहा म्हटलंय. एक चौकट तुम्हाला दाखवलेली आहे गुलाबी रंगाची. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते
आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवेरे कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे. आता इथे एक कविता दिलेली आहे, करून पहा म्हटलंय. काय तर एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसा बघतो याचे एक उदाहरण कविवेरे कुसुमाग्रज यांनी आव्हान या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर गायलेल्या कवितेत आहे. आता त्यांनी काय म्हटलं होतं आणि काय गायलं होतं तर बघा की बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवांचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते, आसुरांचे पदभ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे, आशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे, कृतांतात ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे, साम मंत्र तो सारे रणांची नौबत आता धडपडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. ही जी कुसुमाग्रजांची कविता आहे त्याच्यामध्ये भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेली ही कविता आहे आणि कविवेरे कुसुमाग्रज हे त्याच्यातनं आवाहन करतायत. अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध तुम्ही काय करायचा आहे, घ्यायचा आहे. आता मौखिक साधनातलं पुढचं साधन आहे की फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII. फिल्मचा F, टेलिव्हिजनचा T, इन्स्टिट्यूटचा I आणि ऑफ इंडियाचा I. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपत्र इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट या विभागाने तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट काय करतात, आपल्याला उपयोगी आहेत. मग समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती जे आहेत त्या देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट या विभागाने तयार केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुभवपट उपयोगी आहेत. उदाहरणार्थ मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. हा एक चित्रपट आहे आणि या चित्रपटातून शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये एक पोवाडा पण बघायलेला होता बघा. मौखिक साधनांमध्ये त्याचा समावेश होतो पोवाड्याचा. तर अशा पद्धतीने ही मौखिक साधने आहेत. करून पहा एक चौकट दाखवली बघा तुम्हाला. देशभक्ती या विषयाशी संबंधित कोणकोणते चित्रपट तुम्हाला ठाऊक आहेत आणि तुम्हाला आवडलेल्या एका चित्रपटाचे रसग्रहण तुमच्या शब्दामध्ये लिहा, असं एक तुम्हाला उपक्रम करून पाहायला सांगितलेला आहे. मग कोणकोणते चित्रपट आहेत देशभक्तीपर? LOC कारगिल आहे, असे बरेच चित्रपट आहेत की ते तुम्ही शोधायचेत आणि त्यातलं एका चित्रपटाचं रसग्रहण करायचं आहे. मग आत्तापर्यंत आपण काय अभ्यासले तर आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं बघितली आणि 21व्या शतकामध्ये काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील आणि त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ टेलिफोन, घरगुती टेलिफोन ते मोबाईल. म्हणजे पूर्वी काय होतं, लोकल कॉल होते. लोकल कॉल म्हणजे टेलिफोन बूथवर आपल्याला जावं लागायचं आणि तिथं गेल्यानंतर एक कॉईन आपल्याला टाकावा लागायचा आणि मग आपल्याला बोलता यायचं. तर ते स्थित्यंतर होत गेलं. आता मोबाईल आले सर्वांकडे आणि हे जे बदल आहेत तर हे बदल केले म्हणजे नवीन नवीन साधने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मिळत गेले. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले आणि ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगामध्ये ते काय आले, संपुष्टात आले. आंतरजालावर म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो, परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते. इतिहासाच्या सर्व साधनांच्या आधारे आपल्याला अभ्यास करणे सहज साध्य झाले आहे आणि तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास
हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरावर होताना दिसतात. आणि हे आपणास ते आपणही करूयात की आपणही शोधून पाहूयात. इंटरनेटवर जर तुम्ही गेलात आणि जर तुम्ही इतिहासाची साधनं टाकली तर इतिहासाची वेगवेगळी साधनं तुम्हाला दिसतील. मग त्या साधनांमध्ये लिखित साधनं तुम्हाला सापडतील, भौतिक साधने तुम्हाला दिसतील, मौखिक साधने तुम्हाला दिसतील. वेगवेगळी माहिती तुम्हाला इंटरनेटच्या एका क्लिकवर आता तुम्हाला उपलब्ध होते. आणि हे जसं आपण करतोय की पूर्वीच्या काळी अभ्यासाला पुस्तकं नसायची. हे पुस्तकं नसल्यामुळे मुलांना वेगवेगळ्या शिक्षक शिकवतात, फक्त तेवढ्याच भागावर अवलंबून राहावं लागायचं. काहींकडे पुस्तकं नसायची, काहीकडे लाईटची सोय उपलब्ध नसायची. आता तसं नाही आहे. आता लाईटची सोय उपलब्ध आहे. आता इंटरनेटसारखं माध्यम तुमच्या हातामध्ये आहे आणि या इंटरनेट माध्यमाच्या आधारे तुम्ही एका क्लिकवर सगळ्या गोष्टी घर बसल्या पाहू शकता, सर्च करू शकता, अभ्यास करू शकता. एखादं पुस्तक तुम्हाला डाउनलोड करायचं, त्याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. एखादी गोष्ट तुम्हाला माहिती करून घ्यायची तर गुगलवर जाऊन तुम्ही ती सर्च करू शकता. मग इतिहास म्हणजे नेमकं काय, इतिहासचं लेखन केव्हापासून चालू झालं, याचा खूप डीप स्टडी, खूप सूक्ष्मातला सूक्ष्म माहिती तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. आता खाली स्वाध्याय दिलाय बघा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. चुकीची जोडी ओळखा, टिपा लिहा, कारणे लिहा. तर हा जो स्वाध्याय आहे मी तुम्हाला देणार आहे आणि तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे. घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे आणि घर बसल्या ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे. हे पहिलं प्रकरण आपलं इथं समाप्त झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला